मात्र या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर अजूनही काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. मात्र त्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली जाते. एक चौकार वगळता अशा षटकाचा विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी, 2 विकेट गोलंदाजच्या नाबाबत राहिलं. समोर जगदीश षटकातील चेंडू तयार आहे, गोलंदाजी मार्कवरती अक्षय. फुटबॉलचा वापर केला होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, ऑन द कार्पेट आपण पाहतोय मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिळेल जाईल एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीनं. मात्र जर आपण पाहायला गेलो तर संघ पुढे सरसपला जाईल. प्रथमतः फलंदाजी करत असताना फ्रेंड्स सर्कल ग्रुप बारदोली संघ जाऊन पोहोचला जातोय 7 आकड्यावरती पहिल्या षटकाचा. इथून वादळी खेळ संपला जातोय. कवी एकनाथ माली यांचं हे सुमधुर संगीत आपल्याला डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. घर बसले प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. सायप्रीत लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून अगदी 7 समुद्र पलीकडे नेण्याचं काम त्याच्या माध्यमातून केला जातो. डॉट चेंडू फेकला जातो. जे केच्या विरोधात आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. याच संगमामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये या गोलंदाजाला आपण पाहतो. सत्ता संघाचा संघ नायक अजय नाईक आणि त्याच्या विरोधामध्ये आता जगदीशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. खांद्या संघाचा सुपरस्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला पण पाहतोय पंढरीला. जर आपण विचार केला तर भातान गावाचा सुपुत्र, त्याच्या माध्यमातून ग्रामीण टेनिसमध्ये अनेकदा चांगला खेळ केला. मात्र आज खऱ्या अर्थानं पनवेल प्रीमियर लीग मध्ये त्याला खेळायचा आणि खऱ्या अर्थानं त्या संघाचा विचार केला. त्यामध्ये आपण पाहतोय फ्रेंड्स सर्कल ग्रुप बारदोली या संघाच्या माध्यमातून त्याला आता चांगली फाईट करायच्या. संघ अडचणीमध्ये सापडला जातो आणि त्यामध्ये आता त्यांना आक्रमण करणं मी तर म्हणेन महत्वाचं असेल. हाफ ट्रॅकर होता, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल्स केले जातात, ठप्पा पडला, थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतो. जे केच्या विरोधामध्ये अजय नाईकचा बोलबाला पाहायला मिळतो. मात्र बॅक टू बॅक इथून निर्धाव चेंडू फेकले जातात. फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जातं. मात्र यामागचं कारण निश्चित आपण पाहतो. मात्र या गोलंदाजाची गोलंदाजी बऱ्याच मैदानावरती आपण चांगली पाहिल्या. मात्र या ही स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी जागा बनवली होती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतो. क्या बात आहे. सलगचे 4 चेंडू 4 डॉट पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक चौकार आपण जरूर पाहिला होता आणि तिथून मात्र सलगचे 4 चेंडू. मात्र गोलंदाज फलंदाजांना आपला तालावरती नाचवला जातात. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. सध्याच्या घडीला आपण पाहतोय भन्नाट्य फॉर्म मध्ये या गोलंदाजाला पाहिलं जातं. अंदाच्या हंगामामधील एक स्पोर्ट बाईक त्याच्या नाबाबरती काय हे जरूर दाखवून दिलं जात आहे. मात्र तितकाच चांगला खेळ या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या फटका समोर आपण पाहतोय. शतरक्षक तैनात लॉंग ऑन मध्ये पकडलाय, झेल संपलाय. फलंदाज जगदीश केंगेचा खेळ
समोर या बेली आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईक एंडवरती एक चांगला फलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून अनेकदा चांगली केली आपण पाहिल्या. भातान गाबाचा सुपुत्र पंढरी वाघमाऱ्या या फलंदाजांना आपण पाहतोय समोर या. मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज इंडियन नंबर 3 वरती समीरला पण पाहता. मात्र समीरच्या माध्यमातून आता कुठल्या प्रकारे गोलंदाजी केली जाईल बारवाई संघाचा खेळाडू आहे. मात्र आज बारवाई ते करंजाडीत पर्यंत अंतर का कापत आला याचा ज्वलंत उदाहरण मैदानाच्या हातमध्ये दाखवून द्यावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ग्रामीण मध्ये नेहमीच्या खेळाडूला पण चांगली गोलंदाजी करत असताना पाहिले बारवाई संघाच्या माध्यमातून. मात्र आज जर का आपण विचार करायला गेला तर प्रिया 11 गावदेवी सुकापूर या संघाच्या माध्यमातून तो खेळतो आणि त्याच्या माध्यमातून कुठल्या रीतीने खेळ केला जाईल याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजर आपण जरूर पाहतोय. 2 षटकं संपली त्यामध्ये प्रथम डावमध्ये बॅटिंग करत असताना फ्रेंड सर्कल वालदोली संघ पोहोचला. धाव फलकेवरती फक्त 11 या आकड्यावरती पोहोचला गेलाय आणि ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली होती चांगली गोलंदाजच्या माध्यमातून जे पहिलं षटक आपण पाहिलं होतं अक्षयनं फेकलं होतं आणि त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आणि त्याचनंतर कमबॅकिंग षटक अजय नाईकचं आपण पाहिलं होतं. गोलंदाज तयार अविलिया डावकुन्याताच एक वेगवान समोर आपण पाहतोय पंढरी फटका बसला उंच गेलाय स्वतः गोलंदाज येतोय चेंडूवरती. एक साधा सोपा झेल होता आणि तो झेल मात्र इथून सोडला जातोय आणि तो फलंदाज पंढरी वाघमाऱ्या या फलंदाजाला जीवनदान दिलं जातं. एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली. एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 12 आकड्यावरती लागला जातोय. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणारा की ते आपली गाडी आपण तिथून बाजूला घ्या कारण येण्या जाणाऱ्या गाड्यांमुळे तिथे प्रॉब्लेम होतो. जी कोणाची गाडी असेल त्यांना प्रेमाची विनंती असेल की आपण ते आपली गाडी आपण त्या जागेवरून काढा आणि दुसरीकडे लगेच लावून घ्या. पार्किंगची सुविधा भरपूर केली गेली आहे आयोजकांच्या माध्यमातून. मॅच कडे जाऊया. मॅच तितकीच महत्वाच्या. गोलंदाज तयार डावकुऱ्याचा विस्फोटक प्रकाश वीरला पण पाहतोय समोर. अंपायर सिग्नल वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. धाव फलकेवरती संघ पुढे सरसावला जातोय 13 या आकड्यावरती. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना फ्रेंड्स सर्कल ग्रुप वारदोली या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रकाश वीर. मात्र त्यावरती आता आक्रमण केलं जाईल का. तिसऱ्या गोलंदाजच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातो. स्क्रीनवरती निश्चित चेक केलं जाईल. बारवाई संघाचा खेळाडू डावकुऱ्याचा गोलंदाज प्रकाश वीर या बिली पहा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. पाडवरती चेंडू आदळला जातो. दुसरेचा प्रयत्न धोक्याची घंटा फेकी खराब आहे आणि त्यामध्ये 2 धाबा जरूर वेगाने पाहायला मिळाल्या. लेग बायच्या स्वरूपात या 2 धाबा आल्या. प्रकाश वीरला मात्र आता आक्रमण करावं लागेल. ज्याच्या बिले डावकुऱ्याचे फलंदाज मैदानामध्ये जातात असतात त्यावेळी मात्र त्या फलंदाजाच्या बॅटमध्ये चांगले फटकेबाजी पाहायला मिळते. तर प्रकाश वीरच्या बॅटमध्ये चांगली फलंदाजी येणार का. वाघाचीवाडी संघाचा सातत्यानं प्रतिनिधी करतो. मात्र आज खऱ्या अर्थानं वारदोली संघाच्या माध्यमातून त्याला फाईट करायच्या. कुठल्या रीतीने खेळ केला जाईल याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा. रनअप मध्ये थोडंसं अडथळा निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजच्या माध्यमातून समीर कातकरीला आपण पाहतो. बारबाई गावाचा खेळाडू मात्र चांगला खेळ त्याच्या माध्यमातून अनेकदा पाहिलाय. मात्र याही स्पर्धेमध्ये मागील सामन्यामध्ये चांगला खेळ या गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर आपण पाहिला होता. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. घर बसल्या प्रेक्षक वर्गांत पोहोचवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातं. फनसांकडे लाईव्ह अपील एलबी वर्ष अपील फलंदाज बाद धक्का लागला जाईल. चौथा प्रकाश वीर या बिली बाद होतोय. वाघ बाद झालाय. रुपेश वाघ बाद झाला. ज्यामध्ये प्रकाश वीर देखील बाद झाला. जे के देखील बाद झाला आणि तिथून मात्र संघाची धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतोय. अगदी धावसंख्येवरती ब्रेक लावला जातो. गोलंदाज समीर कातकरी तयार आहे. डावकुऱ्याचा एक वेगवान नवीन फलंदाज वाघेरे गावाचा सुपुत्र समोर केला. शतरक्षक तैनात आहे. एका टप्प्यानं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. 4 धावेसाठी ठोकला प्रवीण निरगुडेनं. पहिला ब्लास्ट
जबरदस्त संगीत डीजेच्या माध्यमातून आपण पाहतो. प्रेक्षक वर्गाची मनं जिंकले जातात. त्याचनंतर आमच्या आवाजाची काळजी त्यांच्या माध्यमातून गेली जाते. चौकारच्या मदतीने संघ पुढे सरसावला जातोय. धाव फलकेवरती 19 ते आकड्यावरती षटकामधील जर आपण अजूनही विचार केला तर काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. फटका बसला फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका आपण पाहतो आणि त्यामध्ये थोडीशी मिस फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र धावसंख्या घेतली जात नाहीये. डॉट चेंडूची सांगता कदाचित इथून झेल पकडला असता तर अजून एक धक्का लागला असता. कदाचित इथून फलंदाजी करणाऱ्या पहिल्या डावामध्ये फ्रेंड्स सर्कल ग्रुप बारदोली या टीमला ज्या प्रवीणनं आल्या आपल्या डावाची सुरुवात चौकारानं केल्या त्या प्रवीणचा झेल सोडला. आता त्या झेलची किंमत मोजावी लागेल का? इथून गोलंदाजी करत असताना प्रिया 11 गावदेवी सुकापूर टीमला समीर तयार आहे. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिकडे आपण पाहतोय. अगदी ऑन साइडचा क्षेत्ररक्षक येतोय. उचलणार फेकणार तोपर्यंत मिळणार फक्त सिंगलच्या मदतीनं एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक तिसरा देखील संपला जातोय. 3 षटकांचा वादळी खेळ संपल्यानंतर पहिल्या डावामध्ये संघ जर आपण पाहायला गेलो तर फ्रेंड्स सर्कल 11 बारदोली संघ पोहोचलाय. धाव फलकेवरती 20 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 धाव संख्येवरती. थँक्यू टीमची धावसंख्या धाव फलकेवरती नजर फिरवली तर संघ आता वेगाने पुढे सरसावला जातोय. 26 रन ऑन स्कोरबोर्ड 26 वरती. फुल लेनचा बॉल होता. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न मात्र बीट केला जातोय फलंदाज प्रवीणला. डॉट बॉल येतोय. प्रवीणच्या विरोधात मध्ये आता शांत केला जातोय. राजाच्या माध्यमातून जसं तसं प्रत्युत्तर दिलं जातोय. मी तर म्हणेन बारदोली टीमच्या फलंदाजाने इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. आक्रमण करणं मी तर म्हणेन महत्वाचं असणार आहे. जर का आपण पाहायला गेलो तर 50 ते 55 धाबा उत्तरार्धामध्ये सेट करावा लागतील. गॅप भरपूर मोठा आहे. गलीमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. प्रवीणच्या बॅटमध्ये षटकातील हा दुसरा मोठा फटका. मिळतील 4 धाबा. धावा येणं महत्वाचं आहे फ्रेंड्स सर्कल बारदोली संघासाठी. आडव्या बाटणी खेळण्याचा प्रयत्न. खोला टाकलेला चेंडू टप्पा पडला. उसळी थोडीशी खाली राहिली जात्या. प्रवीणला मात्र शांत केलं जातं. 1-13 तो 1-13 अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार डॉट आला होता आणि त्यानंतर परत एकदा चौकार आला आणि चौथा बॉल देखील डॉट येतो. राजा चौधरीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी कमबॅक देखील केला जातो. प्रवीणसाठी खोला टाकलाय. समोर खेचलाय. बॅटच्या स्लॉट मध्ये एलिव्हेशन कमी. क्षेत्ररक्षक तैनात द्या.
पकडलाय झेल, संपलाय प्रवीणचा खेळ. धक्का क्रमांक 5. जल्लोष केला जातो त्यांच्या माध्यमातून. मजा निश्चित त्यांच्या माध्यमातून केली जाते, कारण त्यांनाही माहिती आहे चांगली स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेला सपोर्ट करणं तितकाच महत्वाचं आहे. आणि त्याच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला भरपूर चांगला कार्य लागला जातो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय पारधी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. हरिग्राम संघाचा सुपरस्टार खेळाडू एका साईडला पण पाहतोय, भातान गावाचा सुपरस्टार खेळाडू सोबतीला पण पाहतोय, पंढरी वाघमार्या या फलंदाजांना पण पाहतोय. प्रवीणचं कौतुक करावं लागेल, अगदी लेट मैदानाच्या आतमध्ये आला, मात्र चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधनं. राजाच्या नावावरती विकेट. आणि इथून मात्र जर आपण पाहायला गेलो तर शेवटचा बॉल षटकामधील आपण पाहतोय. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना राजा या गोलंदाजच्या माध्यमातून समोर या बिली संजय पारदीला पण पाहतोय, हरिग्राम गावाचा सुपुत्र, मात्र त्याच्या माध्यमातून इथून कुठल्या रीतीने खेळ केला जाईल. शेवटचा बॉल 4थ्या षटकामधील. गोलंदाज तयार, राजा चौधरी उजव्या हाताचा वेगवान. शेवटचा बॉल बॅटची इनसाइड एज, थर्डमॅनला नॉन स्टॉप बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. शेवट गोड केला जातो, संजयच्या बॅटमध्ये येतो हा चौकार. डिजन 34 झाले धाबा. 4 षटकांचा वादळी खेळ संपला जातोय, ज्यामध्ये 5 विकेट. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना फ्रेंड सर्कल 11 बारदोली या संघाच्या पण पाहतोय, ज्यामध्ये चांगली गोलंदाजी आपण जरूर पाहिली. प्रिया 11 गावदेवी सुकापूर या संघाच्या माध्यमातून. चार षटकांचा वादळी खेळ संपलाय. 34 धाबा धाव पलकेवरती, जिथे आपण पाहतोय पहिल्या डाबामध्ये फ्रंट सर्कल बारदोली हा संघ पहिल्या डाबामध्ये फलंदाजी करतो. शेवटचं अंतिम षटक टार्गेट सेट. इथून गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती आलाय, गुरुनाथ नाईक आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू खोलला टाकला होता, पंढरीला पण पाहतोय बॅटच्या स्लॉट मध्ये थोडीशी बॅटची कडा इष्टांच्या मागे.
विकेट किपरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं, तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 35 या आकड्यावरती पोहोचला जातो. आता याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी जर आपल्याला पाहायला मिळेल. या गोलंदाजाच्या माध्यमातून जिथे आपण पाहतोय गुरुनाथ नाईक या गोलंदाजाला इथून वापरण्यात आलाय. 5व्या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये राजा चौधरीचा आपण विचार केला, त्याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. 14 धाबा जरूर खर्च केला, 1 विकेट त्याच्या नावावरती देखील राहिली होती. समीर कातकरीचं आपण षटक पाहिलं होतं, ज्यामध्ये फक्त 9 धाबा आल्या होत्या आणि त्यामध्ये देखील 1 विकेट प्राप्त केली होती. अजय नाईकचा लाजवाब षटक होता, ज्यामध्ये फक्त चौकार आला होता आणि तिथून सलगचे 5 चेंडू डॉट आले होते आणि त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आली होती. 1 विकेट देखील त्याच्या नावावरती राहिली होती. मात्र या षटकामध्ये आता कोणत्या रीतीने गोलंदाजी केली जाईल याकडे संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा जरूर आपल्याला पाहायला मिळतील. पण ज्या अनुषंगाने संघाकडे विश्वास दाखवलाय गोलंदाज गुरुनाथ नाईक वरती आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाईल का संजयच्या विरोधात बॅटच्या स्लॉट मध्ये आणि बॉल चाललाय आउट ऑफ द बार. अंपायर सिग्नल नो बॉल. 6+1 7 धावा, नशिबाची साथ इथून लाभली जाते. वरती या फटक्यांची नितांत गरज आहे. या रीतीची फलंदाजी करणं मी तर म्हणेन आता शेवटच्या क्षणी भरपूर महत्वाचा आणि त्या रीतीची फलंदाजी वन्स अगेन वन मोर बिग हिट बॅक टू बॅक. दुसरा माइटी षटकार संजय पारधी ऑन फायर षटकार. थँक्यू. चला बॉलची पूर्वता करा लगेच मैदानाच्या आतमध्ये. आयोजन कमिटीला विनंती असेल की आपण बॉलची पूर्वता लगेच मैदानाच्या आतमध्ये करा. बॅक टू बॅक 2 षटकार, संकट मोचिक फलंदाजी इथून संजयच्या बॅटमध्ये आपण पाहतो. 1 चौकार 2 षटकार. टीमची टोटल धावसंख्या 48 वरती पोहोचला. तबेली संघ अडचणीमध्ये होता आणि तिथून मात्र चांगली फलंदाजी संजयच्या बॅटमध्ये आपण पाहतो. शेवटच्या षटकाला जशी सुरुवात झाली आणि त्यावरती आक्रमण गुरुनाथ नाईक वरती तुटून पडला जातो. बॅक टू बॅक 2 षटकार. पहिल्या स्ट्राईक एंडवरती पंढरीला आपण पाहिला होता. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक देण्याचा प्रयत्न संजयला केला आणि तिथून मात्र त्याच्या बॅटमध्ये आता चांगली फलंदाजी केली जाते. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये होता. फ्रेंड्स सर्कल ग्रुप 11 बारदोली आणि तिथून मात्र अडचणीतून दूर करण्याचं काम त्याच्या माध्यमातून जरूर केला जातो. मग अशी आम्ही जरूर उल्लेख केला होता 50 ते 55 धाबा बनवणं महत्वाचं असेल तर फायटिंग स्कोर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. कारण समोर संघ जर आपण पाहायला गेला प्रिया 11 गावदेवी सुकापूर संघ, त्या संघाची फलंदाजी भरपूर खोलवरती आपण पाहतो. सकाळच्या सत्रामध्ये चांगल्या धाबा 60+ त्यांच्या आपण पाहिल्या होत्या आणि त्या संघात खऱ्या अर्थानं तो सामना त्यानं जिंकला होता. आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय विनर अशी लढाई. संजय पुन्हा एकदा तयार. वन्स अगेन पहा यावेळी एलिव्हेशन कमी आहे. शतरक्षक तैनात आहे. पकडलाय जल संपलाय फलंदाज संजय पारधीचा खेळ. धक्का लागला जाईल इथून 6वा. थँक्यू सो मच डिजॉन. संघाची धावसंख्या 48 वरती पोहोचला. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गुरुनाथ नाईक पोधी गावाचा खेळाडू. मात्र त्याच्या माध्यमातून जर आपण पाहायला तर आता कमबॅक केला जातो. धावसंख्या स्थिरावली जाते. महत्वाची विकेट संजयला परतापला. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विजय भूतामराव मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. वारदोली गावातून बिलॉंग करतोय आणि त्याच्या माध्यमातून फलंदाजी आपण अनेकदा चांगली पाहिल्या. कव्हर्सला उडवला. अभिली शतरक्षक खूप लांबवरचा प्रवास करतोय. राजाच्या माध्यमातून अगदी मैदानाच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जाते तोपर्यंत 2 धाबा वेगानं कंप्लीट केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून 2 धावेने संघ पुढे सरसावला जातो. 50 रन ऑन कंप्लीट.
अर्धशतक. इथून पहिल्या डावामध्ये फ्रेंड्स सर्कल 11 बारदोली संघ 50 धाबा कंप्लीट होत असताना पण पाहतोय. मात्र चांगली फलंदाजी जर आपण संजयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ज्यावेळी संघ अडचणीमध्ये होता त्यामध्ये त्याच्या बॅटमधनं 2 चौकार, 2 षटकार आणि 2 चौकार, 1 चौकार त्याच्या माध्यमातून जरूर आपण पाहिला होता. गोलंदाज तयार पुन्हा एकदा गुरुनाथ नाईक तयार आहे. खोलला टाकला होता ऑन साइडला. यावेळी शतरक्षक राजाला पण पाहतोय. त्याच्या माध्यमातून फेके अचूक आहे. धावचीतची संधी नॉन स्ट्राईकला नाही प्रयत्न केला जातो. मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरक्षितपणे आपल्याला पाहायला मिळाला. फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट केली जाईल. यावेळी स्ट्राईक एंडवरती आणण्याचा प्रयत्न केला जातो. फलंदाज पंढरी वाघमार्या बातान गावाचा खेळाडू त्या फलंदाजानं आपण पाहतोय संघ पोहोचला. धाव फलकेवरती नजर फिरवली तर 51 51 या आकड्यावरती पोहोचला जातो. षटकामधील काही चेंडूंचे खेळ बालनसे खोला टाकला होता. बॅट इनसाइड एज टाकले जाते. समोर खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. बॉलरच्या डोक्यावरनं फटका सजवला होता. दुसऱ्याचा प्रयत्न डोक्याची गमटा अंपायर सिग्नल OUT बॅट्समन आउट आणि इथून पहिला डाव संपला जातोय.
इनिंगला सुरुवात इथून पहिलाच बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज अविनाश वाघ अगदी रनआउटची विकेट गेली होती. रनआउटच्या माध्यमातून बाद झाला होता आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये आता कशी कामगिरी करतो या मॅच मध्ये पाहणं गरजेचं बनलं जाणार आहे. आणि त्यानंतर जर विचार केला असेल सलामीला मयूर वाघमारे मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त मयूरचा खेळ पाहायला मिळाला. अफलातून फटके पाहिले आपण. त्याच्या जोडीला आता पाहताय तुम्ही अजय नाईक. अजय नाईकनं 66 धावा, 50 धावा त्याच्या पाहिल्या आपण. मोठे फटके षटकार, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मानस मनामध्ये आखलं होतं की इथून मी मोठा फटका खेळेन, परंतु अविनाशने सुद्धा चांगला चेंडू हाताळलाय आणि त्यानंतरचा डॉट बॉल. 7 षटकार, 4 चौकार, 18 बॉल मध्ये 66 धावा. मी म्हणेन स्पर्धेमध्ये अगदी सध्याच्या घडीला एक चांगला खेळ करणारा खेळाडू अजय नाईक. एक बाईक त्या खेळाडूच्या नावावर या वेळेला संधी होती. शॉर्ट कव्हर मध्ये बघा अगदी सिली मिड ऑफला इथून संधी होती झेलची, परंतु झेल कॅरी करू शकला नाही. आणि त्यानंतर मात्र जर विचार केला असेल तर इथून स्ट्राईक रोटेट झाली आणि मयूरला सुद्धा एक जीवदान मिळालंय. एकदम मिळेल एकच्या मदतीने 3 बॉल संपले आणि धावसंख्या 1 तुम्हाला पाहायला मिळेल. संघाचं अकाउंट ओपन केलंय. चला टॉस साठी या बघा. लुझर लुझर 2 संघ. जोरदार अपील, जोरदार अपील पाहायला मिळत आहे. जोरदार अपील. अगदी पंच तटस्थ आहेत. दबाव दबाव तंत्राचा वापर कदाचित ही रणनीती असू शकते आणि त्या पद्धतीनं, परंतु पंच तटस्थ आहेत. चला तानेश वरुण 11 खांदा सांगुर्ली आणि त्यांच्या बरोबर खेळण्यासाठी रुद्रांशी 11 कलंबोली. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण या. लुझर लुझर 2 संघांनी एक सामना गमावलाय आणि त्या दोघांच्या दरम्यान एक सामना होईल. कलंबोली आणि खांदा सांगुर्ली असे 2 संघ. चला या आपण टॉस साठी कर्णधार. या वेळेला सुद्धा आपण बघा अविनाशाचा तेज तर्रार वेगवान बॉल. अगदी आपण जर विचार केला अजयला थोडंसं बीट केलं जात आहे आणि त्यानंतरचा येणारा हा चांगला बॉल पाहायला मिळाला. ऑफ स्टंप धरून गोलंदाजी करतोय अविनाश वाघ. 5 चेंडू फेकतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा जर विचार केला तर अशीच गोलंदाजी होती. त्यामध्ये सुद्धा एकच धाव त्यानं खर्च केली होती आणि तो सामना नंतर शेवटच्या षटकामध्ये 6 मध्ये 7 होत्या आणि त्या धावा मला वाटतं गुरुनाथनं डिपेंड केल्या होत्या. 2 विकेट सुद्धा होत्या. इथून मात्र आपण पाहू शकाल एक चांगल्या बॉलची सांगता फिल्डिंग केली आहे आणि त्यानंतर मात्र षटक इथून संपले. पहिलं जी मागच्या मॅच मध्ये षटक टाकलं त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा एक फक्त सिंगल रन्स खर्च केली अविनाश वाघनं आणि या मॅच मध्ये एक यशस्वी हे पहिलं षटक दुसऱ्या सत्रामध्ये धावा डिपेंड करण्यासाठी अगदी तब्बल टार्गेट आहे 53 धावेचं. जमली 1 येणारे 24 बॉल आणि आता करायचे त्या 52 धावा. अगदी मैदानावर ज्यांचं आगमन होणार आहे बघा अतुल दादा भगत आणि सारिकाताई भगत आपण पाहताय. पनवेल महानगरपालिका आणि नगरसेवक नगरसेविका म्हणून अगदी पदभार सांभाळतायत आणि अतुलदादा भगत आणि सारिकाताई भगत त्यांचं आपण करूया या आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज येतो प्रकाश वीरला आपण पाहू शकाल. प्रकाश वीर सज्ज झालाय. प्रकाश वीरचा हा बॉल परंतु फटका प्रॉपर आहे. मयूर वाघमारे सांगतोय मी थांबणार नाहीये आणि इथून मात्र सरळ हल्ला चढवला जातोय. अगदी आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग मंचाच्या वरून खेळलाय आणि येतोय हा दमदार षटकार.
आणि या साऱ्या गोष्टी नैसर्गिक क्रिया, परंतु इथून मात्र बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट फाईन लेग आणि त्यानंतर विचार केला आपण तर शॉर्ट स्क्वेअर लेग यांच्या मधून मात्र डीप फाईन लेगला चेंडू फरार झालाय गोलीच्या वेगानं आणि चेंडू सरळ सीमा पार. मिळेल षटकारानंतर येणार मयूरच्या बॅट मधून 4 धावा. आणखी एक आणखी एक आणखी एक दमदार फटक्या उडवला जात आहे. सरळ इथून मात्र जर विचार केला डीप मिड विकेटचं क्षेत्र आणि त्या दिशेने येणारा हा उत्तुंग लॉंग 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 वे, लांबी आणि उंची षटकार. स्पर्धेमधील तब्बल षटकार जर आपण पाहिले ना तर 102 षटकार. चौकार जर आपण पाहिले असतील तर गोलंदाज सज्ज होईल. 161 चौकार आणि त्यानंतरचा येणारा हा 162 अगदी चौथ्या दिवसामध्ये आणि स्पर्धेचा 162वा चौकार. क्या बॅटिंग हो रही है, अप्रतिम, अफलातून अफलातून. परंतु इथून मात्र आता क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहत आहे. बॉडी लँग्वेज जर या मयूरची आपण पाहिली तर अगदी लहान खेळाडू, परंतु काय फटके सजवतोय. आपल्यामधील गुणवत्ता, आपल्यामधील क्लास, आपल्यामधील जितकी नैसर्गिक खेळी आहे ती खेळी या मैदानावर तो साकारतोय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आणि आता सुद्धा बरसतोय. अजय नाईक थोडासा शांत आहे, त्याला माहिती आहे समोर मयूर चांगला खेळ करतो. अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी आपण सुद्धा संयमाने खेळणं महत्वाचं आहे. कारण एक बाजूला तोडफोड सुरू आहे, दुसऱ्या बाजूला सिंगल डबल चालू राहणं हे सुद्धा क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. परंतु गोलंदाज तुम्ही पाहू शकाल प्रकाशवीर थोडासा महागडा, तब्बल 21 धावा खर्च करतोय. 2 चौकार 2 षटकार. शेवटचा अंतिम बॉल, टीमची धावसंख्या पोहोचली 22 या अंकावर. 22 रन्स, 22 धावा. परंतु इथून मात्र फटका फसलाय. स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेब स्टँड आणि त्या दिशेनं झेल टिपलाय आणि इथून परतीच्या मार्गावर आणखी महत्वाचा विकेट इथून बाद झालाय, तो म्हणजे अजय नाईक. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय
मयूर वाघमारे ऑन द फायर, फुलटॉस बॉल आणि त्याच्यावर सुद्धा येतोय हा सरळ सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिलेला आणखी एक षटकार. की 28 धावा. आणखी एक, आणखी एक, आणखी एक येणारा हा उत्तुंग असा या स्पर्धेमधील मयूर वाघमारे आणि त्याच्या बॅट मधून निघालेला हा मात्र चौथा षटकार. गावचा हा खेळाडू मयूर वाघमारे डावखुऱ्याचा बॅट्समन. 53 करायचे आहेत, 19 राहिल्या. 16 बॉल मध्ये आता 19 ची गरज आहे. फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस आपण पाहिला, फक्त सन्मान दिलाय. मयूरची खेळी जर तुम्ही पाहिली ना, चेंडूचा मेरिट आहे ना, त्या मेरिट नुसार खेळतोय. प्रयत्न करताय तू माय कॉलिंग. तिसरे पंचांकडे इथून रेफर केलाय. डिसिजन पेंडिंग असेल, क्लोज डिसिजन आहे अशा परिस्थितीमध्ये चला तिसरे पंच या आपण महेश शिकवण सर असतील आणि रनआउट आहे की नाही, सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही, की धाव पाणी नाहीच 12वा खेळाडू. सायप्रीत लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. खेळाडू सेफ आहे, बाद आहे की अजून काही असेल हे पाहिलं जात आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, परंतु आणि फलंदाज OUT, बॅट्समन आउट. पाहू शकाल आमच्या आदिवासी पनवेल प्रीमियर लीगचे अध्यक्ष कृष्णा वाघे. कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र कैद करायची आहेत बघा. कॅमेरामॅनला विनंती असेल. बाईकवर आमचे अध्यक्ष बसलेत, त्यांची कमिटी आहे तिथे उभी. ही सर्व क्षणचित्रे आपण टिपायची आहेत. शुभम, या साऱ्या गोष्टी
फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, आपण पाहत आहे ऑन साइडला एक सिंगल मिळतीये. चेंडू कॅरी करताना थोडीशी चुकी होते बघा, आणि त्यानंतर एक सिंगल मिळेल. सिंगलनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या आता तब्बल 36 या अंकावर. 14 मध्ये 17ची गरज. मागचा सामना असाच होता. अविनाश वाघ अँड कंपनीने तो सामना जिंकला. गुरुनाथनं केलेली जबरदस्त गोलंदाजी आणि त्या जोरावर तो सामना जिंकताना आपण पाहिलं. या मॅच मध्ये तसं पुन्हा एकदा चित्र निर्माण होईल का? 14 बॉल 17, 14-17चं समीकरण. परंतु इथून मात्र फटका फसलाय. स्ट्रेट फॉरवर्ड सरळ बॅटनं समोर खेळले होते आणि मेन कॅमेरा आणि त्याच्या समोर मात्र टिपलाय झेल, आणि इथून मात्र महत्वाचा विकेट. 440 होलचा झटका दिलाय. तो टीम बॅटिंग करताना तुम्ही पाहिलं असेल. तो संघ आहे सुकापूर संघाला. बॅट्समन मयूर वाघमारे हा बॅक टू द डगआउट. योगेश दादा पारधी यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय आपण. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. त्यानंतर आमचे मोपाड्यावरून शुभमजी नाईक यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं स्वागत असेल. शुभमजी नाईक हा आपलं मनपूर्वक आदिवासी पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. टॉस जिंकलाय कलंबोली संघाला. रुद्रांश 11 कलंबोली संघ टॉस जिंकतोय. मॅच नंतर डिसिजनवर लगेच अंमल करा. या वेळेला अक्रॉस द लाईन लॉंग लेग क्षेत्ररक्षक येतोय, परंतु त्याला बीट केलाय. फिल्डरला फसवलाय. इनफिल्डला क्लिअर आणि चेंडू सरळ निघालाय. सीमा रेषेच्या बाहेर. येणारा 4 धावाचा उगार. अकरा चेंडू आणि 11ची गरज असेल. प्लेइंग 11 मध्ये सुद्धा 11 खेळाडू पाहायला मिळतात. त्यानंतर मग 11 बॉल आणि आता 11ची गरज. क्रिकेट हा खेळ अगदी पसंतीचा आपल्या सर्वांचा. 11 बॉल 11ची गरज. स्विच हिटचा फटका प्रॉपर आहे. यश मिळालंय
आणि यशाचं अगदी रूपांतर झालंय या 4 धावेमध्ये चौकार. थँक्यू सो मच. आव्हान उरले आता. येणारे बॉल जर पाहायला मिळतील 9 बॉल आणि 7ची गरज आहे. 9 मध्ये 7. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा असं चित्र होतं. त्यानंतरचे डॉट बॉल विकेट, मग 6 मध्ये 7 राहिल्या आणि सामना असाच जिंकला तो वारदोरी संघाला. परंतु या मॅच मध्ये काही वेगळं चित्र आहे का, वेगळं पाहायला मिळेल का? परंतु इथून मात्र सांगतो बॅट्समन, स्विच हिटचा फटका मी खेळणार आणि तो खेळत असताना यशस्वी सुद्धा करणार. येणारा हा दमदार स्ट्रोक 6 धावा. एका धावेची गरज आहे. 8 चेंडू आणि आता एका धावेची गरज. 8 बॉल 1. पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं प्रज्वल तर खूप सारे खेळाडू स्विच हिट रिव्हर्स खेळतायत आणि प्रॉपर खेळतायत. असं नाही की डॉट अशा पद्धत, परंतु षटकार खूप सारे असे पाहायला मिळाले रिव्हर्सच्या माध्यमातून. षटकार, चौकार, प्रॉपर स्ट्रोक. 8 बॉल आणि आता एकाची गरज. सराव खूप महत्वाचा आहे, सातत्य महत्वाचं आहे, आयुष्य असू द्या किंवा क्रिकेट असू द्या. या वेळेला रिव्हर्स अगदी अक्रॉस द लाईन आपण पाहिलं असेल. प्रॉपर स्ट्रोक इथून मात्र आणि त्यानंतरचा येणारा हा बॅकवर्ड साईडला विजयी फटका. इथून संपादन केलं 4 आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम तुम्ही पाहू शकाल बॅटिंग करताना. अगदी प्रिया 11 सुकापूर संघ कॉंग्रॅच्युलेशन. टीम सुपर 10 साठी क्वालिफाय होताना पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन टीम.